नमस्कार मंडळी, मी आहे अनिता राजेंद्र चव्हाण आणि तुम्ही पाहतात आपलं मराठी यूट्यूब चॅनल मराठी विजन। मुंबई पुण्याच्या धावपळीपासून अगदी काही अंतरावरती पाताळगंगाच्या नदीच्या किनारी जिथे मनाला शांती मिळते ना, अशा एका ठिकाणी मी आज आले आहे। आणि हे ठिकाण आहे श्री परमपूज्य गगनगिरी महाराज यांचं समाधीस्थळ। या मठामध्ये ना फोटो आणि शूटिंग अलाउडच नाही आहे, तरीही आम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही तुम्हाला हा मठ दाखवण्याचा नक्की प्रयत्न करत आहोत। मठाच्या आजूबाजूचा परिसर पाहाल ना तर खूप सुंदर आहे आणि निसर्गमय आणि हिरवेगारही आहे। तर तो आम्ही आमच्या ड्रोनच्या नजरेतून तुम्हाला दाखवण्याचा एक छान प्रयत्न केलेला आहे। हा व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत नक्की पहा आणि चला सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला। हे आहे खोपोली, जिथं गाव आणि शहर दोन्ही एकत्र जगतात। कधी काळी शांत साधं गाव असलेलं आज हळूहळू बदलतंय, वाढतंय। हे आहे खोपोली, जिथे नव्या इमारती उभ्या राहत आहेत, पण अजूनही निसर्गाची साथ तशीच आहे। गाव पण आणि शहर पण दोन्हीचा सुंदर समतोल इथे आपल्याला पाहायला मिळतो। मुंबई पुणे मार्गावर वसलेलं एक शांत आणि निसर्गरम्य ठिकाण। डोंगर रांगा, हिरवीगार झाडं आणि शांत वातावरणाने वेढलेलं हे आहे खोपोली। आज आपण शोधणार आहोत या शहरात लपलेलं एक खास आध्यात्मिक ठिकाण। हे फक्त एक शहर नाही, हा आहे शांततेचा अनुभव। हे आहे खोपोली आणि आज आपण चाललो आहोत अशाच एका दिव्य प्रवासाला। हे आहे खोपोली येथील एक दिव्य स्थान, गगनगिरी महाराजांचा मठ। आणि हे आहे मठाचे प्रवेशद्वार। या प्रवेशद्वारातून आत पाऊल टाकताच बाहेरची गडबड मागे राहते आणि सुरू होतो शांततेचा प्रवास। मठात प्रवेश करतानाच उजव्या हाताला चप्पल स्टँड आहे। इथे चप्पल ठेवताना बाहेरच्या सगळ्या चिंता इथेच ठेवून आपण आत जातो। या मठात पाऊल टाकताच शांतता आणि निसर्ग दोन्ही आपलं स्वागत करतात। हिरवाईने वेढलेला हा मठ आणि त्यात दडलेलं एक गूढ शांतता प्रत्येक क्षण खास बनवतं। इथे निसर्ग आणि अध्यात्म दोन्हीचा सुंदर संगम अनुभवायला मिळतो। आणि आता आपण प्रवेश करतोय त्या पवित्र ठिकाणी, जिथे गगनगिरी महाराजांची उपस्थिती आजही जाणवते। इथे पाऊल टाकताच मन आपोआप शांत होतं आणि एक दिव्य ऊर्जा अनुभवायला मिळते। गगनगिरी महाराजांच्या या पवित्र मठात प्रत्येक क्षण हा नम्रतेने भरलेला असतो। मठाच्या शेजारी शांतपणे वाहणारी पाताळगंगा जणू या पवित्र स्थळाची शांतता अधिकच गहिरी करते। या वाहत्या पाण्यासारखीच इथली ऊर्जा सतत प्रभावित होत राहते, शांत आणि निर्मळ। गगनगिरी महाराजांच्या समोर प्रत्येक भक्त आपली श्रद्धा व्यक्त करताना दिसतो। गगनगिरी महाराजांच्या चरणी प्रत्येक भक्त नम्रतेने नतमस्तक होतो। श्रद्धा आणि विश्वासाने भरलेला हाच तो क्षण।
रोजच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये जेव्हा जेव्हा आपल्याला असं वाटेल ना मनशांतीची गरज आहे, तेव्हा तुम्ही ते नक्कीच या. तुम्हाला छानही वाटेल आणि मनशांतीही मिळेल. आणि हो, आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच आम्हाला सांगा. आणि आपल्या मराठी विजन या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल ना, तर आत्ताच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. आयुष्य खूप सुंदर आहे. फिरत राहा आणि मजेतही राहा. धन्यवाद.